हे ऐकलं का? हा बोला, काय म्हणता? मी जरा गावात जाऊन येतो. तोपर्यंत आहे ना, तू एक काम कर. काय करू? पाणी तर भरलेलं नाही ना आज. नाही. मी आज करतो, गावात जाता जाता मोटर चालू करतो, तू इथं पाणी भरून घे. हा, आणि 10-15 मिनिटांनी मी बंद करतो परत. आणि गावातून चक्कर मारून येतो, तोपर्यंत स्वयंपाक तयार करून ठेव जेवायला. आणि तू काय करतो? बसला आता मी काय करायचं? तुझा जन्मच मुळात चुकून झालाय. अरे काय नशिबाला तू एक भाऊ आलास माझ्या. दादा असं नका बोलू. असं नको बोलू म्हणजे काय काम करतो तुम्हाला सांग? नुसतंच आपलं आहे तर पोसायचं का तुला? आता त्याला माझा काय दोष आहे दादा? तुझा दोष नाही मग माझा दोष आहे का? असं मी म्हणलं का? तू म्हणला नाही म्हणजे काय? कशाला बडबड करता? जायचं आपलं, तुमचं तुमचं काम करा. ते बसलेत ना आरामशीर. आता आरामशीरच बस म्हणावं आयुष्यभर. आता एका हाताने काय करू मी का? एका हाताने मग आता माझ्या मुळावर बरा उठला तू. मीच सगळं काम करतो आणि तुला पोषितो आहे फक्त. त्यांचं काय नाही. आई बाप तुला सोडून गेल्यात माझ्या जवळ इथे. जाऊ दे, तुमच्या नादी लागण्याचा अर्थ नाही का? बघ बाई दादा किती बोलते. जाऊ दे, त्यांचं काय ऐकायचं. चला जीव लावून जेवायचं, भूक लागली असेल तुम्हाला. वहिनी तुम्ही होत्या म्हणूनच मी आतापर्यंत टिकलो, नाही तर दादा माझा नेहमी राग रागत सारखा. काय करायचं? मला पण माहिती ना, मला पण माहिती तुमचा भाऊ तुमचा राग रागच करतो. पण आता काय विलाज त्याला? दादाला वाटत असं यांनी काम करावं. आता एका हाताने मी काय काम करू शकतो? नाही ना करू शकत. काय करणार मी? नाही ना काय करू शकत. जाऊ द्या, देवाने माझ्या ही बारी आणली. आहे ना, मी चांगली आहे तुमच्यासाठी. तुम्ही चांगले आहेत म्हणून तरच ना, चला नाही तर माझं जगणं वाईट झालं असं. चला मग जेवायला आतमध्ये चला. जेवायचं म्हणता? हा चला, चला थोडस खाऊन घ्या. घेतो खाऊन. चला साहेब, नाही तंत्रित आहे. काय विचार करत चालले? काय करतो मित्राचं? काय चालले? आता बसत होत सावलीला मोबाईल बघत. काय काय प्रॉब्लेम? काय काय नाही, चाललोय घरी. आता गेलो होतो गावात जरा. हा एक अर्जंट काम आहे, पैसे लागत आहेत घरी ठेवलेले. तू बघतो जाऊन तेवढे पैसे येतो घेऊन, परत गावात जावं लागेल मला. मग एवढा विचार करावा लागतो? असं असं करत जात. अरे बाबा आता कुठं म्हणून पैसे नाही लागत. पैसेच पुराणात संसारात किती बी कमी होत तरी राहणारच, नुसतेच पैसे खर्च होते. करावाच काय माणसाने, जगावाच कसं असा प्रश्न. पैसे यायला एकच वाटे आणि जायला जायला किती वाटे? जायला म्हणजे पैसे यायला एकच वाटे. हा आपण समजा आमच्या तिथे काम केलं तो एकटाच पैसे देणार आहे. हा, पण घरी आल्याच्या नंतर किराणा दुकानात जा. आता ती काय एकतर आहे का? संसार म्हणले की जातेच पैसे, जातेच पैसे. चालतं. घरचं वातावरण बरं आहे का? हा, घरचं बरं आहे की काय? बरं बरं काय ते भावाला सांग ना, समजून नका. का काय नसतं याचं त्याला त्याचं याला सांगत असं हाय आपण का? पण ते बिल चित्र लागा. हाय चित्रात त्याला काम नाही ना काय, त्याच्यामुळे माझ्या डोक्यातच बसलाय बरं का. ती लय जेडेवानी करतोय, काय करावं नाही समजून जातात. मी का नाव घालणार कोणाचं माहिती का? घरातल्या आधी नाही तर मलाच सांगणार आहे तसं. काय नाही, दुसरी बी सांगत मला. आता काय करावं काय त्याला? मग तेवढं करून नाही काय होतंय, याला सांग काय त्याला सांग काय. माग 2 दिवसापूर्वी माझ्या विरुद्ध काहीतरी सांगितलं घरी लागा, घरच्यांना लागण एवढं सांगितलं. मग अरे याला बसल्या जागेवर काय करावं, याला काय कळानच मला. आता एक तर आयता पोषितोय त्याला. आता काय करूच काय, तूच सांग मला काहीतरी आयडिया. आता करू काय? करू काय नाही. मग शेवट आता एक पर्याय मी सांगतो. कारण काय घरातला माणूस सदस्य आहे तुमच्या घरातला, एक तर त्या अपंगाच्या शाळेत. हा ना, आता ते आई बाप गेल्यात सोडून माझ्या जीवावर त्याला. मग आता करू काय त्याचं नेमकं? काहीतरी कर बा. पण ते त्याच्यामुळे ना माझ्या घरच्यांनी माझ्यावर डोळा धरलाय. मला काय बाकी नाही सांगायचं, जे डोक्यात सांगायचं करू काय मला त्यासाठी कळेना त्याचं नेमकं. त्याला जर हाणावा तर ते बी ती बरं नाही दिसत. मग आता करू काय नेमकं? तू तरी काहीतरी सांग ना मला आयडिया. मग मी सांगितलं सरळ सरळ. एक तर त्याला जे अपंगाच्या शाळेत नेऊन घालायचं. अपंगाच्या? हा, तिथं अपंग बरंच असतं शाळा, माहित नाही काय? नाही मला नाही माहित, पण चौकशी केल्यावर कळेलच म्हणा. हा, मग कोणी बी सांगन गावात गेल्या. पण ती बरं नाही. आता माझी बायको त्याला भावासारखा जीव लावी ती. मी त्याला काय बोलायला गेलो की ती लगेच मध्ये येते की त्याला वाचवी ती. काय करणार सांग? आता तुमच्या घरचा प्रश्न आहे. तो का नवरा बायको बोलते तर तो तुमच्या दोघांचा प्रश्न आहे, ठेवायचा नाही. पण हिंमत त्यांना सांगायची बाहेर असं झालं नाही पाहिजे. परत परत सांगणार नाही कोणी.
माझं होतं काम आता सांगायचं तू माणूस म्हणतो भेटला ते बरोबर आहे, बघतो त्याला विचारून काहीतरी. मला आधी माझी काम बघू दे. मला आहे ना पैसे भरायचे 2,000 रुपये, तेवढं घरून आणतो आणि ते देतो आणि म्हणजे मी मोकळा. बर बर आलं का लक्षात? मग मी बघतो तुझ्या बाबतीत काय करायचं. येऊ का मी? हा बस तिथे. कामच काय. कुठं ठेवली असतील. काय शोध करता तुम्ही? अगं माझे पैसे ठेवलेले आहेत मी. कुठं ठेवलेत माझ्या ध्यानात नाही. मला लागत ते आणि मग त्याच्यात नाही दिसत. आता पुढे बघू. किती होते? 2,000 रुपये किती होते? थांब. ए तू माझे पैसे तर नाही घेतले. मी कशाला घेऊ दादा? मी कशाला पैसे कसे सापडणार माझे? घेऊ? मला काय माहिती? तुला काय माहिती? म्हणजे तूच मोकळा असतो संडाळ्या बसल्याला इथं. तुला काय आहे का उद्योग ना काय? काय दादा बोलता तुम्ही? माझे आरोप करताय तुम्ही. अरे मग तुला काम काय? बसल्या जागेवर तुझं काय डोक्यात आलं काय? खर्चाला पैसे नसले घेशील ना माझे पैसे तू. खर्च आहे मला कशाला लागत, काय लागते ते तुम्ही आणून देता. मी कशाला तुमचे पैसे सोडू दादा? मग कोण घेईन दुसरं पैसे? मला काय माहिती? माझे पैसे मला जर नाही ना सापडले तर तुला इंगा दाखवितो माझा. तो नाही घेतलेले. नाही. आम्ही कशाला घेतले तुमचे पैसे? खरं सांग आता. ती नाही म्हणते म्हणजे तोच घेतले असतील पैसे. खरंच सांग मला तू. नाही घेतले दादा मी. तुला अजून सांगतोय बरं का, तुला राहायची काही तर नीट. दादा माझे आरोप करू नका बरं का तुम्ही. बघू खिशात मला. काय दादा? हं? खरं सांग, तुला सांगतोय मी. हे बघ नाही घेतले दादा. बोल. खरं बोल तू. पैसे घेतले का नाही? बोल 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 लवकर. दादा मी घेतले नाही पैसे. नाही घेतले मी. तसं ऐकायचं तुला आहे ना. लय लय लाडात वाढवलाय ना तुला. चल राहूच नको इथं माझ्या. दादा दादा मारू नका दादा. निघून जा इथून. दादा मारू नका. कशासाठी राहतोय तू? दादा मारू नका दादा. किती दिवस तुला सांभाळायचं? दादा किती दिवस सांभाळू तुला? अजिबात राहायचं नाही. त्यांना का कशाला मारतो मध्ये? याने पैसे घेतलेत माझे. त्यांनी नाही घेतले पैसे. मी घेतले होते पैसे तुमचे. तो घेतले होते मग आणि मग तुला विचारत तवा नाही म्हणले ना. आता म्हणते मी घेतले होते. मी घेतले होते. उठा. दादा आणि तो कशाला घेतले होते पैसे? घेतले होते म्हणजे लागत होते. दादा वहिनी नाही पैसे घेतलेले. नाही ते नाही पैसे मीच घेतलेत. अरे मीच घेतले दादा पैसे. मीच घेतले. अरे थांबा. नेमके कोणी घेतलेत ते मला सांगा. मी घेतले पैसे. मी घेतले. नाही तो नाही. म्हणतोय घेतलेत. नाही मी घेतले होते. तू मोकर बाजू घेऊ नको. नाही मी घेतले पैसे. त्यांनी नाही घेतले पैसे. मला लागत होते म्हणून घेतले. तो घेतलेत ना. हा. मग निघायचं तो. मारायला निघायचं तुझ्या पहिले. नाही दादा मी घेतलेले पैसे. वहिनी नाही घेतलेले. मी घेतलेत पैसे ते. नाही दादा मीच घेतलेत पैसे ते. वहिनी नाही घेतलेले. नाही मी घेतले पैसे. त्यांनी नाही घेतले पैसे. माझ्या डोक्यावर चालले आता. ही दोघं म्हणतात घेतलेत म्हणल्यावर मग नेमकं कोणी घेतले का? अर्धे वाटून घेतलेत तुम्ही? नाही दादा मी पैसे घेतले. वहिनी नाही घेतले. तुम्ही कशाला आळ घेता? मी घेतलेत ना पैसे. मग तुम्ही कशाला आळ घेता माझा? फुकट मार खाता तुम्ही. नाही मीच घेतलेले ते पैसे. मीच घेतले पैसे. उठा तिथं बसा. काय वहिनी? त्यांचं नाही ऐकायचं. त्यांचं लय नाही झाली डोक्यात माझ्या. घ्यायचं. वहिनी तू माझ्या खाता लय त्रास घेतला. तो लाड केलाय तो. हा मी लाड केला. माझं पैसे पुढे गेलं. आता काय करू? मी म्हणते ना मी घेतलेत म्हणून तुमचे पैसे. कशाच तुम्ही? तो म्हणतोय घेतले, तू म्हणते घेतली. नेमकं कोणी घेतलं? घेतले म्हणते ना पैसे. नाही दादा मीच पैसे घेतलेले ते. मीच पैसे घेतले. ते कशाला घेतात पैसे? आणि तुम्ही कशाला माझा आळ घेता? मला लागत होते म्हणून घेतले. लय चिंता कधी बसला तू? आता काय डोक्यात माझ्या डोक्यात झाले पाणी आता. हा काय झालं आता तुला नेमकं?
अरे मला लागत होतं 2000 रुपये मी घरात ठेवलं होतं. बर. तर ते सापडणार. हा तर ती शनी घेतला अशी माझं म्हणजे शंका आहे माझी याने घेतलेत माझ्याच भावाने. बर. पण भानगड अशी झाली आता तो म्हणतोय घेतले हा. आणि ही माझी बायको बी म्हणते मी घेतले. मग नेमकं घेतलं कोणी पैसे? मग आता ती म्हणतात आम्ही घेतलं पैसे. हा. यार ते असं समजायचं ना तो यांनी घेतलंच नाहीत म्हणून. असं कसं काय म्हणतो तू? अरे त्या दोघांचा विचार आहे. त्यांच्या दोघांवर बी आळी येऊ नये म्हणून ती म्हणतात आम्ही घेतल्यात पैसे. आई येऊ नये मी. हा त्यांनी पैसे घेतलेले नाहीत त्यांच्या आळ घेऊ नको. आलं का लक्षात? अरे पण ती म्हणतात ना घेतलेत मी म्हणून. मी खोटं सांगत आहे. नाही नाही मीच घेतले पैसे. पैसे मीच घेतले. घेतले ना सगळीकडे मी आता घरात. परत जाऊन बघ. पैसे घरात आहे ते त्यांनी नाही पैसे घेतलेले. पैसे घेतले ते खरं बोलले नसते. घरात आहे तर मी आता सगळं बघितले कुठं ठेवले तर माझ्या तर ध्यानात नाही. अरे लाका आपण काय बिचारा त्याच्या आळ घेतोय रे तू. हा अरे अपंग असून काय चोरी करीत काय त्याला चालू काय चोरी करतो आता तू तसा असता तर काय केलं असतं तो मग. तसं आळ घेऊ नको त्याच्यावर. तू घरात पैसे बघ जाऊन. बघतो बघ वर घरात आहेत परत का नाही एकदा पैसे? बघतो. हा, पटकेस ये बघून. तर मग अशी बघितले होते आता कुठं गेले त्यांचं बघितली होती. अरे 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 घ्या पैसे तर ऐकलं का? सापडले का पैसे? पैसे तर घरातच सापडले पॅन्टीच्या खिशात. आणि मग तुम्ही तर लय आळ घेता आमच्यावर आणि भाऊजींवर आता आळ घेता तुम्ही. बघितलं ना तुम्ही भाऊजींवर फुकटचा आळ घेता म्हणून. हा त्यांनी पैसे घेतलेच नाही ते घेतानाच कश काय पैसे? त्या गोष्टीवर दादा काय बोलू नको. बोलू नको दादा काय. दादावर तुमचा जीव आहे दादावर पण दादाच आहे का तुमच्यावर जीव? असतच असतं थोडंफार होतच असतं. सापडलं का? सापडलं. मी म्हणलं तसंच झालं ना. तू म्हणलं तसं खुशालला का त्या विचारावर आळ घेतलं खुशाल तो. हा आधी बघायचं हे माझी करायचं. चूकच झाली मित्र. खरंच चूक झाली. ती माफी माग भावाची. दादा दादा अरे माझ्याकडून चूक झाली रे. मी नव्हतं आळ घ्यायला पाहिजे तुझ्यावर. मी कस काय आळ घ्यायला? चूक झाली माझ्याकडून. नाही ना बस आणून घ्यायच नाही. झाले तुला वाटलं का? तू पाहिलं नाही नीट तुझा दोष नाही. देवाने तुला असं ठेवलंय. काय कर मला आज कळते जर मला जर तसं ठेवलं असतं मी काय केलं असतं. मनुष्य चूक झाली माझ्याकडून. तो तरी खरं सांगायचं ना मला. सांगितलं नव्हतं काय तुम्हाला खरं? मनुष्य प्राणी असतो चुका होतच असतात. त्यात पण तू किती समजून घेशील मला किती समजून घेशील. माझा स्वभाव मला नडतोय. काही केलं तरी मी तुझा भाऊ आहे. तू बरंच काय मला आला रे मित्र. नाही तर मी काय करून अरे बसलो. तुमचा कालवा ऐकाय आले. मी याला घराबाहेर काढायला निघालो होतो. माझ्या सख्या भावाला रक्ताच्या नात्यातल्या भावाला मी घराबाहेर काढायला निघालो होतो. किती मोठं मूर्खपणा माझा. आलो होतो तुम्ही हाकलून दिला असता का नसता याला? दादा खरंच चूक झाली. लय मोठी चूक झाली. मला माफ कर रे. परत अशी चूक नाही होणार माझ्याकडून. दादा चूक झाली. पाया पडतो तुझ्या. होऊ दे जाऊ दे. चूक झाली ना परत तू आयुष्यात परत अशी चूक करू शकत नाही ना माझ्या बाबतीत. नाही नाही ना. तुला माझा शेवट करावा लागेल बरं का. अरे तुम्ही म्हणू दादा. दादा असं मी नको. काय हाताने काय करता येत नाही. बोलू नको परत. असं नको म्हणू दादा. परत बोलू नको मला. रडू नको. आपण एक जीवाने राहू चांगले राहू. काळजी करू नको. तू बसून राहा. मी आहे ना काम करायला. आई बाबा गेले. भावाने समजून हा ना. पहिल्यांदा चूक झाली गाडी माझ्याकडून. घेतली, त्याच्यावर काय त्याचं अंग थरथर कापत आहे काय नाही जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. हा? ते आजारी असतो. आजारी असो ते माझ्या- आळ घेत असतात वय रे. जाऊ दे. तू असं कर. याला घेऊन जा ग. आणि याला जेवायला घाल. अंधारी मग अशी पाणी बिनी प्यायचंय का? आपण सगळे जेवण करून आता हा कालच्यापासून आम्ही अन्नाचा कण नाही घेतलेला. चला चला मग जेवायला उठा. परत चल, अशी भांडण करू नका काय नका आणि लक्ष देऊन पैसे ठेवत जा. हा ना. माझी चूक झाली खरं तर. त्यांनी आळ घेतला मग काय करायचं? मग घेतले मग माझ्या हे करून.